ओम गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या चॅनलवर आपण आत्तापर्यंत 210 व्हिडिओ बनवलेले आहेत. तर त्या व्हिडिओ जास्त करून कशाचे आहेत, तर कोणत्याही कंपनीचे अभ्यासाचे 6 मुद्दे पाहून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असणारे क्रमशः व्हिडिओ आहेत. तर त्या व्हिडिओमध्ये मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे, तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे सुद्धा व्हिडिओ आहेत. तर ते व्हिडिओ पाहून आपल्या बंधू भगिनींना कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, कोणती अयोग्य आहे व कोणती उत्तम आहे याचा एक आत्मविश्वास येतो. परंतु मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या बंधू भगिनींना मनात एक कन्फ्युजन असते की महाग शेअर्स घेणे चांगले की कमी किमतीचा शेअर्स घेणे चांगले. तर ती शंका दूर व्हावी यासाठी मी परवा आयडिया, व्होडाफोन आणि भारती एअरटेल ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवला होता. तर त्यामध्ये काय होतं, व्होडाफोन आयडियाचा शेअर्स फक्त 10 रुपयाला, सुमारे 10 रुपयाला, आणि भारती एअरटेल ह्या कंपनीचा शेअर्स सुमारे 2000 रुपयाच्या आसपास आहे. तर मित्रांनो, ह्या दोन्हींपैकी कोणती कंपनी उत्तम आहे यासाठी आपण त्यांच्या अभ्यासाचे 3 मुद्दे पाहिले होते व त्यावरून कोणती कंपनी उत्तम आहे हे सांगितले होते. तर त्यात आयडिया, व्होडाफोनपेक्षा भारती एअरटेल ही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे असा निष्कर्ष निघाला होता. परंतु मित्रांनो, आता आपण आज आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील सर्वात महाग शेअर्स म्हणजे MRF टायर व ONGC ही सरकारी कंपनी असलेला शेअर्स ह्या 2 शेअरची तुलना करणार आहोत. परंतु हे मित्रांनो, हे दोन्ही शेअर्स वेगवेगळ्या सेक्टरमधील आहेत. तर मित्रांनो, ह्या दोन्ही कंपन्यांच्या अभ्यासाचे आपण 4 मुद्दे आता तुलना करणार आहोत व ह्या तुलनेवरून ह्या दोन्हींपैकी कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे हा निष्कर्ष काढणार आहोत. तरी संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती. तर प्रिय बंधू भगिनींनो, आपण आता MRF टायर आणि ONGC ह्या कंपनीच्या 4 मुद्द्यांची तुलना करणार आहोत. तर मित्रांनो, पहिला तुलनेचा मुद्दा म्हणजे कंपनीचे नाव व सेक्टर. तर मित्रांनो, ONGC ही कंपनी ऑइल एक्सप्रेशन अँड प्रोडक्शन ह्या सेक्टरमधील आहे. तर MRF ही कंपनी मित्रांनो ॲटो ॲक्सेसरीज ह्या सेक्टरमधील आहे. मित्रांनो, ह्या दोन्ही कंपन्यांचे सेक्टर वेगवेगळे आहेत. परंतु आपण ह्या दोन्हींपैकी कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे हे ठरवणार आहोत. मित्रांनो, दुसरा मुद्दा आपण काय पाहणार आहोत, तर दोन्ही कंपन्यांचे करंट व्हॅल्यू म्हणजे काय, तर चालू किंमत. मित्रांनो, आज दिनांक आहे 10 डिसेंबर 2025 आणि आज ONGC ह्या कंपनीचा एक शेअर्स 239 रुपये 29 पैसे ह्या किमतीला क्लोज झालेला आहे. तर MRF टायर ह्या कंपनीचा एक शेअर्स आज 1,51,675 रुपये एवढ्या किमतीला आज क्लोज झालेला आहे. मित्रांनो, तिसरा मुद्दा काय, तर दोन्ही कंपन्यांचं वार्षिक नेट प्रॉफिट म्हणजे 2025 या सालातील नेट प्रॉफिट पाहणे म्हणजेच निव्वळ नफा पाहणे. तर मित्रांनो, ONGC या कंपनीला 2025 साली 37,293 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजे निव्वळ नफा झालेला आहे. तर MRF टायर ह्या कंपनीला मित्रांनो 1869.29 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे. मित्रांनो, चौथा मुद्दा तुलनेचा काय आहे, तर ह्या कंपनीचं जे शेअर होल्डिंग पॅटर्न आहे तर त्यामध्ये प्रोमोटर होल्डिंग म्हणजेच प्रवर्तकांचा हिस्सा
थोडक्यात त्या कंपनींचा मालकांचा हिस्सा दोन्ही कंपनीत किती किती टक्के आहेत हे पाहणे गरजेचे आहे. तर मित्रांनो, ONGC ह्या कंपनीत प्रोमोटर होल्डिंग हे 58.89% आहे. तर MRF ह्या कंपनीत प्रोमोटर होल्डिंग हे 27.75% आहे. मित्रांनो, आत्ताच आपण ONGC आणि MRF ह्या कंपनीच्या तुलनेचे 4 मुद्दे पाहिले. तर ह्या 4 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो? निष्कर्ष क्रमांक 1, मित्रांनो, दोन्ही कंपन्यांचं सेक्टर वाईज जर तुलना केली तर ONGC कंपनी ऑइल एक्सप्लोरेशन अँड प्रोडक्शन ह्या सेक्टरमधील आहे. तर MRF ही कंपनी ॲटो ॲक्सेसरीज, टायर अँड रबर प्रोडक्शन ह्या सेक्टरमधील आहे. मित्रांनो, ह्या दोन्ही सेक्टरची जर तुलना केली तर ऑइल एक्सप्लोरेशन म्हणजेच जैविक तेल ह्या सेक्टरमधील हा ONGC कंपनी आहे. आणि मित्रांनो, दोन्ही सेक्टरची जर तुलना केली तर ॲटो ॲक्सेसरीज ह्या सेक्टरपेक्षा ऑइल एक्सप्लोरेशन हा सेक्टर मोठा आहे. म्हणजे याचा हिस्सा संपूर्ण मार्केटमध्ये मोठा आहे. म्हणजे हा मोठा सेक्टर आहे. त्यामुळे सेक्टरनुसार जर बघितलं तर ONGC कंपनी उत्तम वाटते. मित्रांनो, पुढचं जर किमतीच्या बाबतीत जर आपण तुलना बघितली, तुलनेचं विश्लेषण जर बघितलं तर मित्रांनो, ONGC या कंपनीचा एक शेअर्स फक्त 239 रुपये 29 पैशाला मिळत आहे. आणि MRF या कंपनीचा एक शेअर्स 1,51,675 रुपयाला मिळत आहे. म्हणजेच काय तर ONGC ह्या कंपनीत कमीत कमी आपण 239 रुपये गुंतवू शकतो आणि MRF कंपनीत कमीत कमी 1,51,675 रुपये गुंतवावे लागतील. कारण की कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा त्याच्या पटीत जास्तीत जास्त कितीही शेअर्स घेता येतात. तर मित्रांनो, दोन्हीचा एक शेअर्स जरी म्हणलं तर MRFमध्ये 1,51,675 रुपये कमीत कमी गुंतवावे लागतील. मित्रांनो, तुलनेचा तिसऱ्या मुद्द्याचं विश्लेषण जर पाहिलं तर नेट प्रॉफिट. मित्रांनो, ONGC या कंपनीला 37,293 करोड रुपयाचं नेट प्रॉफिट 2025 ह्या वर्षात झालेलं आहे. तर मित्रांनो, MRF ह्या कंपनीला नेट प्रॉफिट फक्त 1,869.29 करोड रुपये झालेलं आहे. म्हणजेच नेट प्रॉफिटनुसार सुद्धा ONGC कंपनी उत्तम आहे. मित्रांनो, पुढचा विश्लेषणाचा मुद्दा म्हणजे शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रोमोटर होल्डिंग. तर प्रोमोटर होल्डिंग जर बघितलं तर ONGC या कंपनीत प्रोमोटर म्हणजेच मालकांचा हिस्सा हा 58.89% आहे आणि MRF ह्या कंपनीत 27.75% आहे. म्हणजेच काय तर प्रोमोटर होल्डिंगनुसार सुद्धा ONGC कंपनी उत्तम आहे. कारण की मित्रांनो, लक्षात घ्या, जी कंपनी ही शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार गुंतवणुकीसाठी उत्तम असते त्यात प्रोमोटर होल्डिंग हे 50% किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते. तर ONGC या कंपनी ते 58.89% आहे आणि MRF कंपनी ते 27.75% आहे. म्हणजेच काय तर मित्रांनो बघा, प्रोमोटर होल्डिंग हे जास्त असेल तर प्रोमोटर म्हणजेच मालक त्या कंपनीच्या प्रगतीकडे विशेष लक्ष देत असतात आणि ते ONGC या कंपनीत 58.89% म्हणजे उत्तम आहे. तर मित्रांनो, आत्ताच आपण ONGC आणि MRF कंपनी ह्या कंपनीच्या तुलनेचे 4 मुद्दे पाहिले व त्याचे विश्लेषण सुद्धा पाहिले. तर ह्यानुसार काय समज मिळते की MRF ह्या कंपनीचा शेअर्स 1,51,675 रुपयाला म्हणजेच खूप महाग असला आणि ONGC ह्या कंपनीचा शेअर्स फक्त 239.29 रुपयाला असला तरीही मित्रांनो, ONGC कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे. मित्रांनो, किमतीवर कधीही कंपनी उत्तम किंवा अयोग्य असा निष्कर्ष काढायचा नसतो, तर त्या कंपनीचा प्रॉपर अभ्यास करायचा असतो. मित्रांनो, आपण ऑलरेडीच भरपूर कंपन्यांच्या अभ्यासाचे व्हिडिओ बनवलेले आहेत. तो नुसता व्हिडिओ जरी पाहिला तरी आपल्याला त्या कंपनीत रक्कम गुंतवावी की न गुंतवावी याचा एक आत्मविश्वास मिळतो. तर मित्रांनो, ONGC आणि MRF ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला म्हणजे तुलनेचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपण ह्यांचे पर्सनल म्हणजे ONGC या कंपनीचा वेगळा एक अभ्यासाचा व्हिडिओ बनवलेला आहे ऑलरेडी. तसेच MRF ह्या कंपनीचा सुद्धा ऑलरेडी एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे. तर ते दोन्ही व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील अजूनपर्यंत तर ते पहा.
आपल्या चॅनलवरील ऑल व्हिडिओ या सेक्शनमध्ये जाऊन ONGC आणि MRF या दोन्ही कंपन्यांच्या अभ्यासाचे व्हिडिओ पहा. या दोन्ही कंपन्या गुंतवणुकीसाठी उत्तम आहेत, परंतु ह्या दोन्हींपैकी कोणती उत्तम आहे हे तुम्हाला ह्या व्हिडिओमधून समजले असेल. मित्रांनो, ONGC MRF ह्या कंपनीच्या तुलनेचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा. कोणती अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा. तसेच आपल्या जास्तीत जास्त बंधू भगिनींशी सर्व कंपन्यांच्या अभ्यासाचे व्हिडिओ शेअर करा. तसेच मित्रांनो, एक आव्हान, आपण जे सध्या कंपन्यांच्या अभ्यासाचे व त्या कंपन्यांच्या तुलनेचे व्हिडिओ जे बनवत आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत. परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही, त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू करणार आहोत. परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे गरजेचे आहे. तर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा. तसेच आपल्या अपतेष्टांना आपले चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगा. आपली सबस्क्रायबरची संख्या वाढवा ही विनंती. भारत माता की जय.